नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. निवृत्ती वेतनाचे पैसे थेट प्राण खात्यात. नवी नियमावली जारी. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली आणि एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मासिक अंशदान आता थेट प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या प्राण खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी वित्त विभागाने 11 जून 2026 रोजी सुधारित परिपत्रक जारी केले आहे. शासकीय स्तरावर वेळेचे बंधन. नवीन आदेशानुसार विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. 20 तारखेपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची वेतन देयके कोषागारात सादर करावी लागतील. 22 तारखेपर्यंत कोषागार कार्यालयांनी देयकांना मंजुरी देऊन ई-कुबेर प्रणालीद्वारे पुढील महिन्याच्या 1 तारखेचा शेरा मारून वाउचर क्रमांक तयार करणे बंधनकारक आहे. 24 तारखेपर्यंत अंशदानाचे निरंक रकमेचे ई-देयक तयार केले जाईल. 25 तारखेपर्यंत कर्मचारी व नियोक्त्याच्या वर्गणीची एकत्रित फाईल NPS प्रणालीवर अपलोड करून ट्रान्झॅक्शन ID मिळवावा लागेल. 29 ते 30 तारखेपर्यंत एकूण अंशदान रक्कम आहरित करण्यासाठी मुख्य लेखाशीरच्या अंतर्गत ई-वाउचर संस्कारित केले जाईल. पैसे थेट ई-कुबेरद्वारे विश्वस्त बँकेत. निवृत्तीवेतनाची रक्कम कोषागार कार्यालयाच्या स्थानिक खात्यात जमा न होता थेट ई-कुबेर प्रणालीच्या माध्यमातून विश्वस्त बँकेत वर्ग केली जाईल. यामुळे महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात पैसे जमा होतील. याबाबतचे निर्देश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, आहरण व संवितरण अधिकारी आणि लेखा अधिकाऱ्यांनी या कालमर्यादेचे काटेकोर पालन करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचा निवृत्तीवेतन निधी वेळेत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.